जालना नांदेड होत असलेल्या समृद्धी महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनीला कमी मोबदला देत असल्याचा आरोप करत जालन्यातील देवमूर्ती येथे शेतकऱ्यांचं 16 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील भेट दिलेली आहे। यापूर्वी देखील जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा अर्जुन खोतकरांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबवलं होतं आणि वेळोवेळी ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधत होते आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत ते समजून घेत होते आणि सरकार दरबारी ते मांडत होते। आज देखील त्यांनी भेट दिलेली आहे। आपण त्याची संवाद साधूया। भाऊ, मागच्या वेळेस शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी आंदोलन केलंय, आता दुसऱ्यांदा आंदोलन चालून विशेष म्हणजे आज 16वा दिवस आहे। हो, अर्थात मागचं आंदोलन आमच्या बोलण्यावर पालकमंत्री आम्ही आमच्या बोलण्यावर सोडलं। 1.5 महिन्यामध्ये आम्हाला न्याय देता नाही आला, सॉरी त्याबद्दल। परंतु शासन त्यातून मार्ग काढतंय, प्रशासन मार्ग काढतंय। माननीय जिल्हाधिकाऱ्यांची अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि मला असं वाटतं की ज्या काही हर्डल्स त्यामध्ये होते, अडचणी होत्या, त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि शासन आणि प्रशासन शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहत आहे। भाऊ, खरं तर समृद्धी महामार्ग होतोय, जर योग्य मोबदला मिळाला नाही तर आम्ही समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, अशा भूमिकेत आता शेतकरी येत आहेत। शेतकरीच काय, मी पण त्याच भूमिकेत आहे। नाही झालं इथं शेतकऱ्याच्या मर्जीप्रमाणे मोबदला नाही मिळाला तर 1 इंचही काम आम्ही करून देणार नाही, या भूमिकेशी, शेतकऱ्यांच्या भूमिकेशी मी सोबत आहे। भाऊ, मागं जे आंदोलन झालं होतं आणि आता जो तुम्ही म्हणजे पाठपुरावा करताय, त्यामुळं एसडीएम जे ते उद्यापासून सुनावणी घेत आहेत, त्याबद्दलची काय माहिती? हो, ही अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तशा सूचना केलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेप्रमाणे उपविभागीय अधिकारी सुनावण्या त्यांनी दिलेल्या आहेत। पहिले सुनावण्या होतच नव्हत्या, आता सुनावण्या दिलेल्या आहेत आणि आता काम मार्गी लागतंय। शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत। राठी साहेब, खरं तर दुसऱ्यांदा आंदोलन सुरू आहे, उद्यापासून सुनावण्या सुरू होणार आहे, आता काय म्हणणं आहे? नाही, आता संकेत जे आहेत ते सगळे सकारात्मक दिसतात। भाऊंचा पाठपुरावा यशस्वी होताना दिसतोय। परंतु जे काय समृद्धी नाव दिलं गेलं, ती समृद्धी कोणाची होणार होती आम्हाला कळालं नाही, पण बर्बादी आमची निश्चित होणार होती। ती जे बर्बादी थांबावी म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो आणि भाऊंनी सातत्याने 3ऱ्या-4थ्या दिवशी भेट देऊन आमचं मनोबल वाढवलं, आमच्या पाठीशी राहिले, आंदोलनात सहभाग घेईल म्हणून सांगितलं आणि 1 इंचही काम म्हणजे सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय 1 इंचही जागा देऊ देणार नाही सांगितलं। त्यामुळे आम्ही आश्वस्त आहोत। तरीही आम्ही जोपर्यंत सगळ्या मागण्यांचं लेखी पत्र सोडवणुकीबाबत मिळत नाही, आमच्या मागण्या संपूर्णपणे आणि महत्वाची मागणी मूल्यांकनाची, जिथं 2 कोटी पाहिजे तिथं 25 लाख, हे कदापि मान्य नाही, काही झालं तरी मान्य नाही। आणि आमचं शेवटचं टोकाचं पाऊल असं होतं की सगळे जेवढे तुम्हाला शेतकरी बाधित ते पूर्ण लहान बाळासह आई वडिलांसोबत तिथं जाणार होते, कलेक्टरला भेटणार होते आणि 15 दिवसाचा अवधी देऊन सांगणार होते की जर तुम्ही 15 दिवसात केलं नाही तर आम्ही येताना आमच्या जमिनींचे दानपत्र तुमच्या नावानं घेऊन येऊ, आमचे सगळे गुरं ढोरं जनावरं सगळे संपत्ती तिथं घेऊन येऊ, तिथं तुमच्या हवाली करू आणि तिथंच आग लावून। मोरे साहेब, मूल्यांकनाचा विषय आहेच आहे, उद्यापासून एसडीएम सुनावणी घेतात, काय सांगा? यामध्ये आम्ही ज्या वेळेसपासून बसलेलो आहोत तर त्यावेळेसपासून नियमितपणे आमच्या या आंदोलनाला एक पाठिंबा म्हणून माननीय आमदार साहेब यांनी सदैव आमच्या आंदोलनाला भेट देऊन आमच्या अडचणी या ठिकाणी शासन दरबारी मांडलेल्या आहेत। यामध्ये आमच्या आता या आंदोलनाचं यश म्हणून 19 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून सुनावण्या देखील शासनातर्फे ठेवण्यात आलेले आहे। नक्कीच आमचे बऱ्यापैकी प्रश्न त्या ठिकाणी जे काही सुटलेलं असेल ते आमचं मार्गी लागेल, परंतु आमचा रेडी रेकनरचा प्रश्न असेल किंवा हंगाम बागायतचा प्रश्न हे यामध्ये या ठिकाणी मार्गी लागले नाही, कारण त्याच्यामध्ये कायदेशीर सुद्धा अडचणी आहेत। नक्कीच शासन दरबारी आमचे आमदार साहेब हे प्रश्न मांडून आमचे दोन्ही प्रश्न हे या ठिकाणी नक्कीच या भविष्यामध्ये सुटेल। जर 21 तारखेनंतर सुद्धा आम्ही जर का न्याय भेटला नाही तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं यापेक्षाही तीव्र आंदोलन जे काय आम्ही का भूमिका ठरवू, आत्मदहन असेल किंवा या ठिकाणी तहसील कलेक्टर ऑफिस येथे मोर्चा नेऊन गुराढोरासह निवेदन देण्याचं सुद्धा आम्ही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। नक्कीच आमचे प्रश्न हे प्रशासन मार्गी लावेल। नक्कीच, खरं तर नांदेड आणि जालना समृद्धी महामार्ग होतो आणि त्यात योग्य मोबदला मिळावा म्हणून या शेतकऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।